मध्ये बदल झाला आणि लवकरच व्यवस्थित पुनर्वसन होऊन हा प्रकल्प पूर्ण होईल अशा प्रकारची आज परिस्थिती निर्माण झाली. नांदेडला रुजू झाल्यानंतर काय करायचं आणि ते आपण पूर्ण झालं नाही, खऱ्या अर्थानं पर्यटन हा एक पहिले विषय होता, परंतु इथं आल्यावर जेव्हा बघितलं की विशेषतः क्रीडा क्षेत्रामध्ये नांदेडला आपल्याला चांगलं कामकाज करता येईल असं एक जाणवलं. आणि एक शेतकऱ्यांसाठी जे जे अगदी लहान लहान विषय असतात, उदाहरणार्थ फेरफार जेव्हा शेतकरी आपले नोंदवतात तेव्हा ते फेरफारची नोंद घेण्यासाठी अनेक दिवस लागायचे. म्हणजे मी जॉईन झालो त्या वर्षी साधारण अनोंदणीकृत किंवा अविवादग्रस्त जे फेरफार असतात त्याच्यासाठी 60 दिवसपेक्षा जास्त लागायचे, जेव्हा की शासन 30च दिवस त्याची कालावधी देतं. तर ते आपण कमी करून आता 21 दिवसांवर आणलेलं आहे. आणि विवादग्रस्तसाठी तर अक्षरशः वर्ष लागायचे, तर आपण तो सुद्धा थोडासा सिस्टमिक बदल केले आणि ते कमी करून आता 100 दिवसांपर्यंत आपण आलोय. अर्थात त्यात अजून आपल्याला 90 दिवसाच्या आत शासनाच्या निकषाप्रमाणे यायचं आहे. हा एक महत्त्वाचा विषय होता की शेतकऱ्यांच्या जे मूलभूत गोष्टी आहेत त्याच्यावर फार काही खरं तर चर्चा होत नाही, त्याच्याकडे आपण लक्ष दिलं. इनाम जमिनीचा एक विषय होता, तो एक चांगल्या प्रकारे आता त्यांना सुद्धा अंतिमता आलेली आहे. आणि सोबतच शेतकऱ्यांचे जे मूलभूत विषय आहेत ते सोडवण्यासाठी जेवढं मला काम करता आलं तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये बऱ्यापैकी यश सुद्धा मिळालं. हे खरं आमच्या सगळ्या टीमचं याच्यामध्ये क्रेडिट आहे. सांस्कृतिक चळवळीला खूप गती मिळाली. नांदेड का म्हणजे मी नेहमी हे गोष्ट सांगत आलेलो आहे की नांदेडचा जो सांस्कृतिक वारसा आहे आणि वैचारिक वारसा आहे तो खरं तर अद्वितीय आहे. आणि दिवाळी पहाट असेल किंवा वेगवेगळे संगीत नाट्य क्षेत्रातले वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम होतात, व्याख्यानमाला अनेक होतात. याला कुठेतरी मला वाटतं की प्रशासन याच्यात जरी थेट इन्व्हॉल्व नसलं तरी एक सपोर्ट जरी दिला आणि त्यांना आवश्यक त्या काही त्यांच्या ज्या मूलभूत गरजा असतात त्याच्यामध्ये मदत केली तर या सांस्कृतिक आणि वैचारिक चळवळीला चांगली चालना मिळते. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की हे कार्यक्रम खूप चांगले आपल्याकडे झालेत. महासंस्कृती अभियानामध्ये आपल्या स्थानिक कलाकारांना राज्य पातळीवरच्या कलाकारांसोबत स्टेज शेअर करण्याची संधी मिळाली. ते पण एक खूप समाधानकारक अनुभव मला या ठिकाणी. माझी शाळा ह्या उपक्रमाची सुरुवात झाली की दरवर्षी आपले जे नांदेडचे जे स्थायी अधिकारी जे महाराष्ट्रभर किंवा देशभर सेवा करतात त्यांचं एक स्नेहसंमेलन दर दिवाळीला होतं. त्या पहिल्या 2022च्या संमेलनामध्ये अशी संकल्पना आली की आपण काहीतरी एक विधायक काम करू. त्यावेळेस मग मी एक सुचवलं होतं की आपण सगळ्यांनी आपल्या गावातली शाळा घेऊन जर त्याला थोडंसं उन्नत केलं आणि त्याची प्रगती जर केली तर एक खूप चांगला मेसेज जाईल आणि पुढच्या टप्प्यात आपण मग इतर नागरिकांना सुद्धा आवाहन करू शकतो. त्या अनुषंगाने मग एक आपल्या जिल्ह्यात जवळपास 100 शाळांवरती आपले जे सगळे अधिकारी आहेत त्यामध्ये अनेक रिटायर्ड अधिकारी आहेत, काही सर्व्हिंग अधिकारी आहेत, यांनी त्या शाळा त्याला खरं तर दत्तक शब्द योग्य राहणार नाही, परंतु त्या शाळांची जबाबदारी घेतली आणि त्या शाळांमध्ये चांगल्या प्रकारे आता सुधारणा घडून आलेल्या आहेत. अनेक शाळांचा अक्षरशः कायापालट झालेला आहे. आणि पुढच्या टप्प्यामध्ये या सगळ्यांचंच म्हणणं आहे की आम्ही आता सगळ्या शाळांना कुठेतरी लोकसहभागातून एक उभारी देण्याचा प्रयत्न यामार्फत करणार आहोत.